चला, या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना कामतवाडी आणि जय हनुमान कोस्ते या दोन संघांमध्ये नाणेफेक झालेली आहे। थोड्याच वेळात हा सामना चालू होईल। कामतवाडी आणि जय हनुमान कोस्ते, गावदेवी कोस्ते सॉरी। याशीन गावदेवी कोस्ते संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि कामतवाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। दोन्ही संघाचा एक्स्ट्रा फिल्डर पाठवा। कर्णधार कामतवाडी संघाचा पण एक्स्ट्रा फिल्डर पाठवा। चला, या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसाचा सामना, या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना गावदेवी गावदेवी कोस्ते याने प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेला आहे आणि कामतवाड़ी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले। तो मैं रफीक परदेसी आए हुए सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत करता हूँ। बढ़ते हैं मैदान की तरफ। बैट्समैन जो ओपनर के रूप में आए निखिल सकपाल और अनिल सकपाल। स्ट्राइक पर निखिल, नॉन स्ट्राइक पर अनिल। चला, निशान गोलंदाजीसाठी तैयार। पहली गेंद पॉइंट की तरफ ढकेल दिया, 1 रन मुकम्मल कर दिया। जब तक थ्रो है 2 रन मुकम्मल कर दिया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, खुद का और टीम का भी खाता खोला यहां पर बल्लेबाज निखिल ने। निखिल फिर से एक बार स्ट्राइक पर, बीच में पटकती हुई गेंद, रिवर्स शॉट खेला। यहां पर गेंद जाती हुई सीधी 4 रनों की तरफ। इस 4 रन की सहायता से टीम का खाता, यहां पे टीम के स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर पहुंचता हुआ 6 रन। निशान आते ही करारा प्रहार किया निशान की गेंद पर बल्लेबाज निखिल ने। गेंद गई सीधी 4 रनों की तरफ। स्कोर 6 रन, बिना कोई विकेट खोए पहली ओवर जारी निशान के रूप में। गावदेवी कोस्ते गेंदबाज निशान, टॉस गेंद, करारा प्रहार कर दिया। लेकिन जब तक थ्रो आए 1 रन वो दूसरे रन के लिए भागना थे, लेकिन उतनी रनिंग, दोनों में अच्छी रनिंग। फिर से 2 रन का यहां पर इजाफा, स्कोर पहुंचता हुआ 8 रन। बहुत ही बढ़िया फील्डिंग थी, लेकिन थ्रो उतना स्पीड से आया नहीं। जब तक थ्रो आए तब तक 2 रन मुकम्मल किए। स्कोर 8 रन।
पहली ओवर जारी निशान के रूप में अच्छे बल्लेबाजी कर रहे यहां पर निखिल, समझदारी के साथ सोच के। फिर से निशान गेंदबाजी के लिए तैयार, एक 6-7 कदमों का रन अंपर को पार कर दिया, बीच में पटकती हुई गेंद, उछाल भरा स्ट्रोक, गेंद जाती हुई सीधी 4 रनों की तरफ, सीमा पार, 4 रन। चेक या ठिकाणी रमेश कोंडेकर केळगणचे यांचा या ठिकाणी आगमन आहे। आर के स्पोर्ट्स जे रुपेश कोंडेकर आहेत त्यांचे पिताश्री आहेत, त्यांना मी विनंती करेन की त्यांनी यायचं आहे, स्टेजवर बसायचं आहे। त्यांचं आगमन आहे। एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशी आमदीद। निशान गेंदबाजी के लिए तैयार, टॉस गेंद, फिर से रिवर्स शॉट, यहां पे करारा प्रहार, बैक टू बैक 4 रन। प्रहार देखने मिल रहा है यहां पर कामतवाड़ी के बल्लेबाज निखिल के बल्ले से जिस तरह से शुरुआत होनी चाहिए थी उसी तरह बिल्कुल सटीक अंदाज में शुरुआत करते हुए बहुत ही बढ़िया यहां पर बल्लेबाजी निखिल के बल्ले से होती हुई एवन निजामपुर के ग्राउंड पर पहली बार उतरी कामतवाड़ी की टीम, करारा प्रहार करते हुए गेंदबाज निशान की गेंद पर कुछ समझने काफी महंगे साबित होते हुए निशान फिर से अंपायर को पार कर दिया। बहुत ही बढ़िया शॉट, इस बार महंगे साबित हुए निशान, गेंद जाती हुई सीधी सीमा पार, 4 रनों के लिए अंपायर का इशारा, 4 रन। पहली ओवर की समाप्ति पर स्कोर है 20 रन बिना कोई विकेट खोए। और यहाँ पे डीजे ऑपरेटर हमारे दीपक ने स्वागत किया, वन साइड हीरो है यहाँ पे, वन साइड हीरो का यहाँ पे पूरी भूमिका निभाते हुए बल्लेबाज निखिल। अब स्ट्राइक पर लेफ्ट हैंड बल्लेबाज मोतीराम, मोतीराम सामना करेंगे गेंदबाज स्वयं, स्वयं खुद चल के आए यहां पर गेंदबाजी के लिए। तो लेफ्ट हैंड बल्लेबाज मोतीराम पहली बार सामना करेंगे स्वयं की गेंद का, एक छोटे कद का कम उम्र के गेंदबाज, काफी कम उम्र में गेंदबाजी की उपलब्धि हासिल की है गेंदबाज स्वयं ने। तो देखना होगा किस तरह से बल्लेबाजी करते, 8-10 कदमों का हम्पर को पार कर दिया, बीच में पटकती हुई गेंद, उछाल भरा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब। इस बार सफल हुए गेंदबाज अपनी गेंदबाजी में, बीच में पटकती हुई गेंद, करारा प्रहार करना चाहते थे लेकिन नाकामयाब। स्कोर वहीं पर रुका हुआ, स्कोर 20 रन। दूसरी ओर जारी बिना कोई विकेट खोए। मोतीराम, मोतीराम को समझना चाहिए जिस तरह से निखिल ने शुरुआत की उसी तरह धुआंधार शुरुआत उनको भी करनी होगी, पूरा बराबरी का हिस्सा देना चाहिए उनको अपनी बल्लेबाजी में। फिर से थोड़ी सी फील्ड में तब्दीली करते हुए गांवदेवी कोस्ते के कप्तान स्वयं, स्वयं गेंदबाजी के लिए तैयार। मोतीराम उछाल भरा स्ट्रोक खेलना चाहते थे, वहां पर फील्डर मौजूद है लेकिन वहां पे कैच लपकने में नाकामयाब हुए। जब तक थ्रो आए 2 रन मुकम्मल किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट मोतीराम और निखिल के बीच में। स्कोर पहुंचता हुआ 22 रन। दूसरी ओवर जारी स्वयं के रूप में बल्लेबाज मोतीराम, लेफ्ट हैंड बल्लेबाज कामतवाड़ी की तरफ से, इस बार दिशा से भटकते हुए हम्पर ने वाइट का इशारा दर्शाया। यहां पे काफी दिशा से बाहर, लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद,
एक्स्ट्रा रन का इजाफा होते हुए स्कोर में स्कोर पहुंचता हुआ 23 रन। फिर से गेंदबाज इस बार करारा प्रहार करना चाहते, अच्छी गेंद, उतनी अच्छी चालाकी, उतनी अच्छी तब्दीली अपनी गेंदबाजी में। क्या गेंदबाजी कर रहे, अच्छी वापसी अपनी गेंदबाजी में। मैंने हालांकि हर बार कहता हूं गेंदबाज वही होता है जो वक्त के साथ साथ अपनी गेंदबाजी में तब्दीली लाए। फिर से बीच में पटकती हुई गेंद लेग स्टंप के काफी बाहर निकलती हुई, अंपायर का इशारा वाइड। स्कोर पहुंचता हुआ 24 रन। काफी दिशा से भटकते हुए एक्स्ट्रा रनों का यहां पर मोतीराम, मोतीराम टू स्वयं, स्वयं टू मोतीराम। इस बार करारा प्रहार, देखना होगा क्या होता है। वहां पे फील्डर तो मौजूद है और ये पहला ही झटका लगता हुआ कामतवाड़ी टीम को मोतीराम के रूप में। कॉम्बिनेटर्स और हमारे साथी हर्षद मुंडे, मैन फ्रॉम किले रोहा, इनका भी यहाँ पे आगमन हुआ है। मैं रफीक परदेसी उनका A1 क्रिकेट क्लब निजामपुर की तरफ से स्वागत करता हूँ। वो अगले मैच में हमारे साथ बने रहेंगे कमेंट्री के साथ। जयेश रानौड़े, मैन फ्रॉम कामतवाड़ी, देखना होगा स्वयं, अच्छी गेंदबाजी करे, स्लो गेंद, काफी दिशा से बाहर जाते हुए अंपायर का यहां पे इशारा वाइड गेंद। लगातार एक्स्ट्रा गेंदे डालते हुए, हालांकि पिछली गेंद पर विकेट लिया था लेकिन इस बार दिशा से भटकते हुए स्कोर पहुंचता हुआ 25 रन। अभी भी दूसरी ओर जारी स्वयं के रूप में जयेश। टॉस गेंद उठाकर खेलना चाहते थे और एक झटका लगता हुआ टॉस गेंद पर यहां पर जयेश के रूप में। बैट्समैन नेम अनिल, अनिल सकपाल, मैन फ्रॉम कामतवाड़ी। यहां पर अच्छी गेंदबाजी करे, हालांकि टॉस गेंद थी, एक करारा प्रहार करना चाहिए था लेकिन नाकामयाब। अच्छी वहां पे कैच पकड़ ली कोस्ते के फील्डर ने। अब स्ट्राइक पर अनिल, नॉन स्ट्राइक पर अभी भी निखिल है। निखिल को कोई इस ओवर में मौका नहीं मिला, हालांकि अच्छी बल्लेबाजी कर रहे निखिल। स्लो गेंद थी, करारा प्रहार करना चाहते लेकिन समझदारी के साथ यहां पर पुश भर दिया। खराब फील्डिंग, जहां पर 1 रन चाहिए थी वहां पे 2 रन मुकम्मल कर दिया और स्कोर पहुंचता हुआ 27 रन। 2 ओवर की समाप्ति पर यहां पर कामतवाड़ी का स्कोर है 27 रन। चेक या ठिकाणी दीपक आहेत, त्याचबरोबर कामतवाडीचे पोलीस पाटील रुपेश कोंडेकर आरके यांचे पिताश्री आहेत, यांचाही आगमन आहे। A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। बरेचसे मान्यवर या ठिकाणी उभे आहेत, या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। आलेल्या टीमने आपली उपस्थिती नोंदवायची आहे। या ठिकाणी येऊन जी टीम पोहोचलेली आहेत त्यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे। शैलेश खानोलकर यांचाही आगमन आहे या ठिकाणी, त्यांनाही विनंती करेन त्यांनी यायचं आहे स्टेज पाशी। शैलेश खानोलकर यांचाही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। चला अंपायर, पहिल्या 3 ओव्हरना 15 मिनिटमध्ये कंप्लीट झाले पाहिजेत। आयोजकांच्या ज्या काही सूचना आहेत, जे नियम आहेत ना, त्यांचं पालन करायचं आहे। पहिल्या तीन ओव्हर 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झाल्याच पाहिजेत, जास्त उशीर नाही करायचा आहे। नए गेंदबाज नंदकुमार उर्फ नंदू,
कई सालों से क्रिकेट खेलते हुए, काफी तजुर्बा है क्रिकेट का नंदू के पास। बहुत ही बढ़िया शॉट यहां पर, गेंद जाती हुई सीधी 4 रनों की तरफ। रूप में अच्छे गेंदबाज है, कई सालों से क्रिकेट का यहाँ पे अनुभव है उनको, लेकिन इस अनुभव को साथ लेकर चलना चाहिए। देखना होगा निखिल करारे प्रहार करते हुए, हालांकि दूसरी ओवर में कोई ज्यादा मौका नहीं मिला निखिल को, लेकिन जब भी मौका मिला पूरी तरह फायदा उठाया निखिल ने। मैन फ्रॉम कामतवाड़ी नंदू कुमार, बीच में भटकते हुए गेंद, उछाल भरा स्ट्रोक खेलना चाहते थे, काफी ऑफ स्टंप के बाहर दिशा भटकते, अंपायर का इशारा वाइट। यहाँ पे अंपायरिंग का बखूबी अंजाम काम निभाते हुए अंपायर बहुत ही बढ़िया गेंद यहां पे बल्लेबाजी करते हुए निखिल, फिर से गेंदबाज, बहुत ही बढ़िया शॉट यहां पर कवर की तरफ, गेंद जाती हुई सीधी 4 रनों की तरफ, करारा प्रहार, 4 रन। काफी महंगे साबित होते हुए यहां पर कोस्ते के गेंदबाज नंदू कुमार उर्फ नंदू, करारा प्रहार करते हुए यहां पर निखिल, बढ़िया बल्लेबाजी का यहां पे करिश्मा दिखाते हुए इस बार रिवर्स शॉट खेलना चाहते थे, लेकिन इस बार नाकामयाब। इस बार अच्छी गेंदबाजी नंदू कुमार की, अपना तजुर्बा यहां पे साबित करते हुए इस बार पूरी तरह बांध के रखा इस गेंद पर। स्कोर 36 रन, तीसरी ओवर जारी नंदू कुमार के रूप में। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहां पर, बहुत ही जब देखा हमने कि विकेटों के पीछे जाके शॉट खेला है, पूरा बैकफुट पे गए यहां पे, और ये शॉट खेला है सीधा 4 रनों की तरफ। नहीं, पूरे 7 चौके लगाए, तालियों से स्वागत किया जाए इस बल्लेबाज का। क्या बढ़िया बल्लेबाजी सुबह खुश कर दी यहाँ पे दर्शकों को। बहुत ही अच्छा परफॉर्मेंस दिखाते हुए निखिल, मैन फ्रॉम कामतवाड़ी की तरफ से। खुद यहाँ पे कप्तान है मंगेश जी कोंडेकर, वो खुश होते हुए बल्लेबाजी देख के, हालांकि प्लेइंग 11 में खेलने वाले, काफी सालों से बल्लेबाजी कर रहे नंदू। टॉस गेंद यहां पे वापस से करारा प्रहार, और यहां पे टॉप गियर पे चलते हुए बल्लेबाज, अंपायर का इशारा नो। मौका नहीं दिया जाता, आपकी गलती महंगी पड़ सकती है निखिल। तो नंदू बीच में पटकते हुए गेंद, उछाल भरा स्ट्रोक खेलना दे रहे, अच्छी गेंदबाजी यहां पर है, उतना ही अच्छा प्रयास। फ्री हिट का शॉट यहां पे बॉल था, इस 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 46 रन। नंदू गेंदबाजी के लिए तैयार, बीच में भटकती हुई गेंद, उछाल भरा स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन इस बार अनिल के पारी का खात्मा होता हुआ। अभी भी अकेले यहां पे क्रीज पर मौजूद है
बॉलर्स नेम स्वयं। अब नए बल्लेबाज सचिन दिघे, स्ट्राइक पर निखिल, वही निखिल जिन्होंने अपने पारे में टोटल 9 चौके खेले हैं। अब देखना होगा निखिल किस तरह से इस ओवर में कितने चौके छक्के लगाते। स्वयं टू निखिल, दिशा से भटकते हुए पहली गेंद अतिरिक्त के साथ, स्कोर बढ़ता हुआ 47 रन। एक अच्छी बल्लेबाजी के साथ साथ यहां पर अपने पारी को आगे बढ़ाते हुए निखिल स्वयं, और एक करारा प्रहार, गेंद जाती हुई सीधी 6 रनों की तरफ हवाई यात्रा पे 6 रन। और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 53 रन। क्या बढ़िया पारी खेलते हुए यहां पर कामतवाड़ी के बल्लेबाज निखिल स्वयं महंगे साबित होते हुए, और एक करारा प्रहार, गेंद वापस से जाती हुई हवाई यात्रा पे 6 रन। या बल्लेबाजी करते हुए यहां पर निखिल खुश कर दिया सुबह सुबह यहां के दर्शकों को, और 49 पे खेल रहे यहां पे निखिल। हाफ सेंचुरी के लिए 1 रनों की जरूरत है। बहुत ही बढ़िया यहां पर पारी, यहां पे इस सीजन की हाफ सेंचुरी कंप्लीट की, और यहां पे रन आउट होते हुए नए बल्लेबाज की पहली हाफ सेंचुरी मुकम्मल किए यहां पर निखिल ने। तालियों से स्वागत किया सब दर्शकों ने बल्लेबाज निखिल का। खूप आनंदाची गोष्ट आहे, सर्वांनी जरा उभं राहून याचं कौतुक करायचं या प्लेयरचं, खूप मोठी गोष्ट आहे। निखिल बहुत ही बढ़िया शॉट, अच्छी बल्लेबाजी करते हुए हर शॉट पर करारा प्रहार करते हुए, और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। क्या बढ़िया यहां पे रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन चुराए, स्कोर पोहोचता हुआ 63 रन। मित्रांनो, कामतवाडी गावाचा जर विचार केला तर दऱ्याखोऱ्यामध्ये असलेला गाव, आणि त्या गावातून क्रिकेट खेळायचे, आणि क्रिकेट पण A1 क्रिकेट क्लब मैदानावरती येऊन आपले हाफ सेंचुरी कंप्लीट करायचे, एक मोठी अचीवमेंट आहे निखिलसाठी। बहुत ही बढ़िया शॉट, 1 रन तो मुकम्मल कर दिया। जब तक थ्रो आए खराब फील्डिंग, और जब तक थ्रो आए 2 रन मुकम्मल। क्या यहां पर रनिंग करते हुए निखिल और उनके साथी बल्लेबाज हर जगह पे यहां पे मिसफील्ड करते हुए कोस्ते की तरफ से, स्कोर पहुंचता हुआ 65 रन। मुझे लगता है पूरे 2 दिन में ये टॉप स्कोर है 65। फिर से निखिल स्वयं की गेंद पर, देखना होगा क्या होता है, और एक करारा प्रहार करते हुए गेंद जाती हुई सीधी 6 रनों की तरफ। हल्ला बोल दिया यहां पर कामतवाड़ी के बल्लेबाज निखिल ने। इस 6 रन की सहायता से स्कोर पहुंचता हुआ 72। यहां पे 72 की विन है, 71 रन या ठिकाणी बने। शैलेश खांडसकर यांचा आगमन आहे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने, त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम। त्याच पद्धतीने या ठिकाणी आमचे चाचेचे दीपक यांचाही या ठिकाणी आगमन आहे। मित्र जे प्रत्येक वर्षी हजेरी लावतात, परंतु बाहेरूनच हजेरी लावतात, परंतु विचारपूस करत असतात।
असाच प्रेम त्यांचा आम्हाला लाभो. हर्षद मुंडे इकडे यायचे. तर त्यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याच पद्धतीने कामतवाडीचे पोलीस पाटील आणि प्रसिद्ध RK स्पोर्ट्सचे मालक रुपेश कोंडेकर यांचे वडील आहेत रमेश कोंडेकर, यांचाही दरवर्षी या ठिकाणी चांगला आम्हाला सहयोग आहे. त्यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. बरेचसे मान्यवर या ठिकाणी आहेत. रिक्षा चालक मालक युनियन, त्याच पद्धतीने मिनीडोर चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी, याही सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. आलेल्या सर्व मान्यवरांचे, क्रिकेट रसिकांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. उसी तरह से हर साल यहाँ पे हमारे दोनों मोहल्लों के हजरात जो हमें आके यहाँ पे ताउन करते हैं, उनका भी A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से खैर मकदम, उनके हक में भी खुशामदीद, वेलकम, खुशामदीद. चला, कामतवाडी कर्णधार आपली फिल्डिंग लावून घ्यायचे आणि हे लक्षात ठेवायचंय, या ठिकाणी रिद्धी सिद्धी जोर या संघाची उपस्थिती आहे. त्यांचंही A1 क्रिकेट क्लब पाठवतो. त्यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. शिरवली सिनियर याही संघाचं या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. या ठिकाणी आमचे किरण आहेत, त्यांचंही आगमन आहे. त्यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. आलेल्या सर्व संघांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. मंगेश तटकरे आणि संतोष पोलेकर यांचंही आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आमचे श्याम सपुंडे तिथे आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. त्यांनाही विनंती करेन की व्यासपीठावर यायचं आहे त्यांनी. चला, कामतवाडीचे कर्णधार फिल्डिंग लावून घ्या. पहिले 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये समाप्त झाले पाहिजेत. सोनारवाडी आणि गावदेवी चाच संघाचे दोन्ही कर्णधार इकडे यायचे. सुशांतसाठी इथे पारितोषिक आलंय. जर 2 सिक्सर लागोपाठ मारतायत तर किरण बिरवाडकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुशांतसाठी किरण बिरवाडकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शिरवले आणि जोरचे कर्णधार इकडे यायचे. शिरवले आणि जोर टॉससाठी लवकर या, याच्यानंतर तुमचा सामना होणार आहे. महेश कोंडेकर खुद की पहली ओवर कोटे की पहली ओवर लेकर महेश कोंडेकर, बहुत ही बढ़िया गेंद. इस मैच का अगला हाल सुनाएंगे हमारे साथी मराठी कमेंटेटर्स हर्षद मुंडे सर. हॅलो चेक. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चौबाजूचं आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळेच गुणवान खेळाडू आणि व्यासपीठावरती उपस्थित आमच्या आदरणीय मान्यवर, 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एक भव्य दिव्य दैवित्यमान सोहळा आपण पाहतो. A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या माध्यमातून सजवली जाणारी स्पर्धा दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे आणि त्यामधील पहिला चौकार. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. लॉंग ऑफ आणि डीपेस्टा कव्हरच्या मधोमध एक सोपा आणि त्याच वेळेचा साधा झेल. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचा पतंग, पहिला धक्का. निर्णायक खेळाडू सुशांत बाद. या करेन की आपण आपल्या शुभ हस्ते येऊन या ठिकाणी टॉस करायचा आहे. RK स्पोर्ट्स सुरत यांचे वडील
रमेशजी कोंडेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होत आहे. रिद्धी सिद्धी जोर आणि शिरवली यानंतर होणारा जो सामना आहे त्याचा टॉस होत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये अंकित दाखल होताना पाहायला मिळतात. अंकित आणि त्यांच्या साथीला विशाल मैदानावरती आपण पाहतोय. फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. या वेळेला अंकित आले, त्यांनी मात्र बॉलला फेकून दिलंय स्क्वेअर लेगच्या वरून. पहिला सिक्सर. धन्यवाद रमेशजी, आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे. 4 धावा आल्या, तदनंतर विकेट आली. आता षटकारी मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय घडतंय या खेळपट्टीवरती? धावा तर खूप साऱ्या त्यांना पाहायला मिळतात. याही वेळेला बॅट फिरवली आहे. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये अजून एक डॉट बॉल. चांगल्या रीतीचा बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती ज्यांनी या निजामपूर विभागामध्ये अगदी क्रिकेटचे धडे गिरवले असे महत्वपूर्ण गोलंदाज आपण पाहतोय महेश कोंडेकर. यावेळीचा बॉल बॅटची कडा घेतली आहे. बॉल थडमांच्या दिशेला मात्र टर्न होताना पाहायला मिळतं. फिल्डर तिकडे वेगाने त्यांना बघायला मिळतील. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये झालं आणि पाहता पाहता तिकडे एक धाव मात्र येताना पाहायला मिळते. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी. पुढचा बॉल याही वेळेला फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल आक्रमण फुल वसूल करणारा बॅटिंग करत असताना तर विशालच्या बॅटमधून सुद्धा सिक्सर. टीमची धावसंख्या दफळकावरती बदलताना पाहायला मिळाली. तब्बल 17 धावा दफळकावरती येताना पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इकडे संपला गेलाय. पहिलं षटक मात्र संपुष्टात येताना आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 17 धावा, येस 18 धावा दफळकावरती असतील. 18 धावा दफळकावरती आपण पाहतोय. एक भव्य दिव्य दैवित्यमान सोहळा, अगदी तुम्हा सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा कालपासून चालू झाली आहे. आंतरगावाचं हे सगळ्याच आपण जर पाहिलं तर फॉर्मॅट हे मात्र 2 दिवसामध्ये इकडे वापरलं जात आहे. आणि काल आपण जर पाहिलं तर सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी दाखल होणारे 2 संघ राहिले ज्यांनी या मैदानाच्या आतमध्ये इतिहास नोंदवला. 6 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या नाही आणि तदनंतर थेट सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी दाखल होणारा संघ राहिला A1 क्रिकेट क्लब निजामपूर. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर एका बाजूनं ज्यानं सकाळचं सत्र गाजवत घेतलं होतं ते म्हणजे उदयकोंड आणि या 2 टीमची सेमीफायनल होईल. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 38 सर्कलच्या बाहेर 6 खेळाडू आहेत की काय हाही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. फिल्डिंग युनिटचा नो बॉल मैदानाच्या आतमध्ये घोषित करण्यात आला. इकडे मात्र कळवण्यात आलंय की हा नो बॉल आहे, चुकीचा बॉल. तिकडे मात्र बॉल तर चांगलाच होता. फिल्डिंग युनिटमध्ये मात्र आपण पाहिलं तर बऱ्याचशा चुका घडल्या गेल्या आणि त्याच कारणानं होईना नो चेंडू आणि त्याच्यावरती मात्र तिकडे 2 धावा मिळताना पाहायला मिळतील. या तिहेरी अंकाच्या सहाय्याने टीमची धावसंख्या दफळकावरती वधारताना पाहायला मिळते. एक मोठी टोटल आहे. या मॅचचा विचार केल्यानंतर 72 धावांचं टार्गेट आणि 72 धावांचं टार्गेट पार करण्यासाठी अगदी सलामीची जोडी मैदानावरती सुशांत आणि विशाल आले. सुशांत बाद होताना पाहायला मिळाले एक चौकाराच्या सहाय्याने खेळताना, पण त्यानंतर विशाल आले, त्यांनी षटकार खेळला. अंकित त्यांच्या बॅटमधून षटकार आला. ह्या दोघांनी खेळीला सावरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चांगलाच केलाय. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल रॅडार मध्ये आला, त्याला उडवलंय मिड विकेट क्लिअर करत असताना या मॅचला ऑन करणारा ऑन साइडला षटकार. पहिले तर 6 धावा येताना पाहायला मिळतात. अंकित मात्र वेगळ्याच रंगात खेळतात. या 72 धावांचा पाठलाग करायचा हाच निर्धार पक्का करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत की काय, आणि उतरत असताना वेगळी जिद्द त्यांनी दाखवून दिली आहे.
एक वेगळ्या थाटणीचा खेळ त्यांनी पेश केला मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचाच बॉल आता कमी गतीचा टाकला, बाहेरचा तो चेंडू. नो बॉलचा इशारा मात्र इकडे पंचांचा आलाय. टप्पा पडला तो कुठे, अगदी खेळपट्टीच्या बाहेर, आणि तिकडे मात्र नो बॉलची घोषणा झाली आहे. अतिरिक्त बॉल पुन्हा टाकावा लागेल. यस, पुढचाही बॉल फ्री हिट आहे. मागील फ्री हिटच्या बॉलवरती सिक्सर खेचला होता अंकितनं, आणि आता या पुढच्या फ्री हिटच्या बॉलवरती कशा थाटणीची बॅटिंग करेल ना हे पाहायचंय. टीमची धावसंख्या फळकावरती 28. फ्री हिटचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होतो. शॉर्ट बॅकफुट पॉइंटला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळतं. आणि प्रत्येक संघाने, प्रत्येक खेळाडूने या गोष्टीची नोंद घ्यायची. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग युनिट मात्र चेंज करत असताना आपण जर पाहिलं तर कीपर क्लोज मागे अगदी आपण जर पाहिलं तर लॉंग होऊ शकतो, आणि बॉलिंग करत असताना बॉलर आपण जर पाहिलं तर साईड चेंज करू शकतात. हे सगळ्या गोष्टी आपण पाहिलं तर आमच्या पंचांच्या माध्यमातून सांगितल्या गेल्या. पण काय घडतंय, जसे विशाल स्ट्राईकला आले त्यांनी आक्रमण चढवलंय, त्यांनी मिड विकेटला क्लिअर केलंय, आणि भव्य या मॅच मध्ये अजून एक षटकार ठोकलाय. सर, हे जे खेळत आहेत ते सख्खे भाऊ आहेत दोघे जण. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आले. होय, आज गावाचं नाव तर या पटलावरती आम्हाला करायचं. 72 धावा जरी झाल्या पहिल्या डावामध्ये, त्या 72चा पाठलाग आम्ही करणार. वेट अँड वॉच, शेवटपर्यंत बॉलवरती लक्ष ठेवलं. कमी गतीचा बॉल जसा आला त्याला उचलला आणि फेकला सुद्धा. तव्य मॅचच्या दिशेने आपण जर पाहिलं तर तिकडे एक चांगल्या दर्जाची बॅटिंग विशाल करताना पाहायला मिळालं. ते आक्रमक झालेत, त्यांच्या बॅटमधून 2 लगातारचे सिक्सर सुद्धा आलेत. पुढचा बॉल याही वेळेला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, आणि इकडे टिपला गेलाय झेल. संपला बॅटर विशालचा खेळ. इथून पुढे बसेल की नाही या धावसंख्येला विकेट मिळते, या मॅचची गोल्डन विकेट. रिद्धी सिद्धी जोर आणि शिरवली यांच्यामध्ये जो टॉस झाला होता, रिद्धी सिद्धी जोर यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आहे. दोन्ही संघाने सज्ज राहायचं. याच्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरचे क्रिकेट रसिकांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या A1च्या स्पर्धेमध्ये. A1 क्वालिटीचे हे आयोजन झालंय. 5 दिवसाचा हा सोहळा या मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. आज दुसऱ्याच दिवसाची आपण जर पाहिलं तर पहिलीच मॅच रंगात आली आहे. पहिल्याच मॅचमध्ये खेळच वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळाला. कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं तर 72 धावांचा पाठलाग करताना धावाही होतात, पण तिकडे विकेटही येतात. पुढचा बॉल रनवे मध्ये प्रॉब्लेम, थांबले. बॉल रिलीज करत असताना शेवटच्या क्षणी निर्णय घेतला इथं थांबायचा, आणि त्याच वेळेला मात्र पाठी जात असताना काहीतरी नवीन घेऊन येतील या दृष्टिकोनातून या मॅचकडे बॉलिंग करत असताना बॉलर सचिनकडे आपण पाहतो. त्यांनी धावा खर्च केला जरूर, पण त्यांना विकेटही मिळाली आहे. पुढचा बॉल फटका खेळलाय, आडवा बॅटनं शॉर्ट फन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चालला, आणि पाहता पाहता लॉंग लेग क्लिअर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार.
45 धावा धावफलकावरती लागल्या. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता इथून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. 45 धावा झाल्यात दादा. ओके, क्लिअर झालं. विनंती आहे तुम्हाला की आपला एक एक्स्ट्रा फिल्डर त्या ठिकाणी बसलेला आहे, त्यांनी लक्ष ठेवायचं आहे त्या ठिकाणी. व्यत्यय आणू नका, कारण वेळे 5-5 मिनटं पण आपल्याला महत्त्वाचे आहेत. एक्स्ट्रा फिल्डर तुमचा बसलेला आहे तिथे, त्यांनी लक्ष ठेवायचं आहे तिथे काय चाललं आहे तो. पंचेचाळीस धावा होत्या 2 षटका अखेर. आता सिंगल आली. धावा 46 झाल्या. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला फटका फसला गेलाय आणि तिकडे मात्र विकेट मिळताना पाहायला मिळते. धक्का आलाय. धक्का मात्र बसेल. इकडे मात्र बॅटिंग करत असताना टीम कोसचे गावाला. बघा इकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक वैयक्तिक बक्षीस आलंय. जर या मॅचमध्ये नव्हे तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जो कोणी खेळाडू विकेट हॅट्रिक घेईल, जो कोणी लगातारचे 3 षटकार मारेल, त्यांच्यासाठी मात्र इकडे बक्षीस आलंय. फैजान वॉच रिपेअरिंग आपण पाहिलं तर निजामपूर यांच्या माध्यमातून हे बक्षीस आलंय. अब्दुल हमीद घोडमे यांच्या वतीनं मात्र इकडे एक वॉच देऊन त्या खेळाडूचा गुणगौरव केला जाईल. आणि फायनलच्या मॅचचा जो कोणी मॅन ऑफ द मॅच असेल आजच्या दिवसाच्या, त्यांच्यासाठी सुद्धा फैजान वॉच रिपेअरिंग निजामपूर यांच्याकडून आपण जर पाहिलं तर एक आकर्षक वॉच हा मात्र इकडे देण्यात येणार आहे. या वेळचा फटका खेळलाय. आडवा बॅटनं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. प्रशांत त्यांनी आल्याची जाणीवच करून दिली. आल्या षटकार खेळलाय. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॅट फिरवण्यात आली आहे. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. महेश कोंडेकर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बरेचसे वर्ष ज्यांनी या क्रिकेटसाठी दिली आणि त्याच वेळेला सातत्यानं युवकांना साथीला घेत असताना चांगल्या दर्जाचं संघाची बांधणी करत आजपर्यंत चांगलं क्रिकेट खेळलं असे महेश कोंडेकर आपण पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट फटका तर खेळलाय. तो फटका हवेत. यस, हवेसोबत बॉल हवाई सफर करण्यासाठी अजून एक षटकार. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर सिक्सर आला. टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढली आहे. संघाचा धावफलक पाहता पाहता तब्बल 58 धावांवरती पोहोचलाय. याही वेळचा फटका खेळला. बॉल लॉंग लेगच्या दिशेला चाललाय. क्षेत्ररक्षक आले पण तोही बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर.
या मॅचची सिच्युएशन पहा, 6 चेंडू आणि आता आवश्यकता फक्त 10 धावांची. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा, 6 चेंडू. इकडे आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कोसेकर आहेत, त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर कामतवाडी. कोण जिंकणार या मॅचला, बरेचसे प्रश्न आहेत. प्रश्नांची उत्तरं गुलदस्त्यामध्ये आहेत. येणारे 6 चेंडू सांगून जातील. या मैदानावरती काल इतिहास राहिला, 6 चेंडूमध्ये इकडे 4 धावा झाल्याही नाही आहेत आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूमध्ये 16, 17, त्याच वेळेला 20 धावा आणि त्या पलीकडे 25 धावा सुद्धा होताना आपण पाहिलात. पण या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 5 धावा, 4 धावाही झालेल्या नाही आहेत. आजही इतिहास नोंदवला जाईल का? या 18 चेंडूमध्ये पहिला बनल्या गेल्यात तर आतापर्यंत आपण पाहिलं तर 62 धावा, पण आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 10 धावा येणार की नाही येणार? चला त्वरा करा, विनंती करेन. आज खूप मॅचेस आहेत आपल्याकडे, मी विनंती करेन बऱ्याचशा मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय, अनिल सपकाळ यांच्यावरती विश्वास दाखवलाय. अनिल यांना मात्र आमंत्रित करण्यात आलंय. अनिल यांच्यावरती एक मोठा विश्वास दाखवला गेलाय. पुढचा बॉल, यावेळीचा बॉल फुलटॉस पद्धतीचा बॅकफुटला जाऊन कट केला. लॉंग ऑफ आणि डिफेन्सच्या कव्हरच्या मधोमध क्षेत्ररक्षक आहेत. एकदा तर मितीय दुहेरी धावेसाठी पलटले. बघता बघता अति वेगानं 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. ही मॅच शेवटपर्यंत रंगणार यात तेव्हा मात्र शंका नाहीये. हाही सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार, कारण की पहिल्या बॉलवरती 2 आला, तर 5 बॉल मध्ये 8 धावांची अजूनही आवश्यकता बाकी राहिली आहे. 5 चेंडू 8 धावा, 8 धावा 5 चेंडू. तिकडे कोस्तेकर आतुरतेने या मॅचकडे पाहतात, कामतवाडीकर सुद्धा पाहतात. नो बॉलचा इशारा झालाय, नो बॉलचा कॉल मैदानाच्या आतमध्ये. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर वादग्रस्त शैली, फेकी पद्धतीचा नो बॉल. बॉलिंग करत असताना आपण जर पाहिलं तर अंकित हे गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना पुन्हा दिसणार नाहीयेत. काय घडलंय? नो बॉल आलाय. मॅचची सिच्युएशन बदलली. 5 बॉल आता 7 धावांची गरज बाकी असेल. पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. अंपायर 1 मिनिट, अंपायर फक्त 2 मिनिटं. माझा एक व्हॅलेंटियर आपल्यापर्यंत येतोय, जरा तो काय सांगतोय तो ऐका. इम्रान, हां एकच मिनिट पहा. आंतरगावाचे रूल्स आहेत, त्या रूल्सनुसार आपण जर फेकी बॉलर जर भेटतोय तर त्याला त्या टीमला 5 धावांची पेनल्टी आहे. हा आंतरगावाचा रूल आहे आणि त्या कारणानं मात्र इकडे मात्र आपण जर पाहिलं तर 7 मधून 5 धावाही मायनस कराव्या लागतील. म्हणजे आता फक्त 2 धावांची गरज बाकी राहिली आहे. 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. पहिलीच मॅच इम्रान चला त्वरा करा. जे आंतरगावाचे नियम आहेत ते तुम्हाला सर्वांना माहिती आहेत, तर त्या कारणाने मी विनंती करेन जे नियमावली आहे ते आपल्याला तर फॉलो करावीच लागणार आहे. येस, 10 धावांची गरज होती. पहिल्या 2 धावा बनल्या गेल्या आणि त्यानंतर नो बॉल आला. पुढचाच बॉल. या वेळेला फुल टॉस. या फटक्यावरती मॅच फिनिश. सामना जिंकला कोसेगावाने. एक मोठा भव्य इकडे विजयाची आपण जर पाहिलं तर माळ आपल्या गळ्यामध्ये टाकली आहे. मोठा संघर्ष केला कोसेगावानं आणि या स्पर्धेची मोठी टोटल पार केली. पहिल्याच मॅच मध्ये इतिहास नोंदवला. या 72 धावा आपण जर पाहिलं तर आरामामध्ये पार केला. मनपूर्वक अभिनंदन टीम कोसे. चला पुढच्या संघाने ताबडतोब एंट्री करायची आहे ग्राउंड मध्ये. रिद्धी सिद्धी जोर यांना विनंती असेल त्यांच्या कॅप्टनला की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे.
त्याचबरोबर शिरवली सिनियर संघालाही विनंती आहे की आपले त्यांनी बॅट्समन पाठवायचे आहेत त्वरित. ज्यांना अव्वल दर्जाची बॅटिंग केली, 11 बॉलमध्ये 23 धावांचा वादळी खेळ केला, महत्वाच्या क्षणी तो बॅटिंगसाठी गेला आणि त्यांनी मात्र कुस्ते गावाला एक मोठा विजयाच्या दिशेने नेलं. तोच खेळाडू अंकित ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. या अंकित मॅन ऑफ द मॅचचे हकदार अंकित आपल्याला होताना पाहायला मिळतात. अंकितला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊन त्याचा गुणगौरव मात्र इकडे केला जाईल. खांडसकर कुठे गेले? खांडसकर शैलेश आहेत का इथे? शैलेश, हा, शैलेश खांडसकर यांच्या हाताने मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. आमची विनंती असेल मंडळाची त्यांना की त्यांनी यायचं आणि या आपल्या